तर साप्ताहिक राशी भविष्य 24 फेब्रुवारी 2025 ते 2 मार्च 2025 या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. आज या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. गेल्या गुरुवारी अम, अ, श्री संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन साजरा करण्यात आला. मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. आणि मी यावर एक चांगला व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही अवश्य बघावा. तो संत गजानन महाराज भाग 2 म्हणून मी हा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही अवश्य बघावा. स्वच्छतेचे उपासक व विज्ञानवादी संत गाडगे महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ज्यांचा कोणाचा या आठवड्यात लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आजच्या आरोग्य टिप्स: कलिंगड खाण्याचे फायदे. शरीर हायड्रेटेड राहते. अँटी ऑक्सिडंट्समुळे शरीर ताजेतवाने राहते. त्वचा चमकदार होते. मूत्राशयाच्या आणि किडनीच्या तक्रारींवर उपयुक्त. रक्तदाब कमी होऊन रक्तप्रवाह सुधारतो. या आठवड्यात बुधवारी महाशिवरात्री, 26 फेब्रुवारीला महाशिवरात्री आहे. शिवसत्य आहे, शिवसुंदर आहे, शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे, शिवशक्ती आहे, शिवभक्ती आहे. महाशिवरात्रीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मी वार्षिक राशी भविष्य मेष ते मीन या राशीचे एक एक राशीचा एक एक भविष्याचा एक एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये मी राशीबद्दल माहिती देखील दिली आहे आणि वर्षाचे वार्षिक राशी भविष्य देखील सांगितले आहे. ते तुम्ही अवश्य बघू शकता. संत श्री गजानन महाराजांचा मी भाग 2 म्हणून एक व्हिडिओ गुरुवारीच म्हणजे मागच्या रविवारीच प्रदर्शित केला होता. गुरुवारी त्यांचा संत गजानन महाराजांचा प्रगट दिन म्हणून साजरा करण्यात येतो आला. तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघू शकता. चला तर आता आपण साप्ताहिक राशी भविष्य काय दर्शविते मेष ते मीन पुढील आठवड्याचे ते बघूया. सुरुवात करूया मेष राशीपासून. सर्वप्रथम साप्ताहिक राशीची गणना. मनुष्याची सत्ता सर्वात लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी असेल, कशी जाईल. जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या 7 दिवसात त्यांना काय करायचे आणि काय करायचे नाही. तर मेष ही राशी 12 राशींपैकी पहिली रास, मंगळ ग्रहाची मालकी. मेष राशीचे आराध्य हनुमान जी आहेत. मेंढासारखा राशी स्वामी मंगळ, अग्नी उत्तत्व उग्र स्वभाव. आणि खाली दिल्याप्रमाणे येणारी चारणाक्षरे आहेत. फेवरेबल कलर लाल असतो. राशी स्टोन मुंगा, रेड कलर कोरल. मेष राशीच्या लोकांसाठी उपाय म्हणून मेष राशीच्या लोकांनी हनुमान चालीसा पाठ करावा. लोकांनी हनुमानाच्या ओम हनुमंते नमहा मंत्राचा जप करावा. गणपती अथर्वशीर्षाचा देखील जप करणे त्यांना फायद्याचे असू शकते. श्री गणेशाची आराधना करून ओम गम गणपते नमहा या मंत्राचा जप करा. शिवरात्री आता येणाऱ्या शिवरात्रीच्या दिवशी घरी मातीचे शिवलिंग बनवा आणि विधीनुसार त्याची पूजा करा. इथे मी शिवरात्रीचे प्रत्येक राशीनुसार वेगवेगळं काही ना काही लिहिलं आहे, पण ते कोणीही कोणत्याही राशीचा व्यक्ती त्या तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ते उपाय करू शकता. असं स्पेसिफिक टू द राशी लिहिलाय म्हणून त्याच राशीच्या लोकांनी करावं असं काही नाहीये. चला तर आता आपण मेष राशीचे पुढील आठवड्याचे साप्ताहिक राशी भविष्य बघू. आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक लाभ होईल. संपूर्ण आठवडा चांगल्या बातम्यांनी भरलेला असेल. घरात उत्सवाचे वातावरण असेल. नवीन सुरुवात करण्यासाठी हा एक उत्तम काळ असेल. तुमचे व्यक्तिमत्व आणि क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या व्यवसायात काहीतरी नवीन करून पाहू शकता. नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधाचे लग्नात रूपांतर करण्याची योजना आखाल. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला दीर्घकालीन आजारापासून आराम मिळेल. या आठवड्यात प्रलंबित काम पूर्ण होईल. मंगळवार ते शुक्रवार हा काळ आनंददायी राहील. तुमचे गुपित कोणासोबतही शेअर करू नका. शेअर बाजारात मोठी गुंतवणूक करणे टाळा. तुमच्या तुमचा आत्मविश्वास कमकुवत होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू वाढू शकतात. मनोबल कमी होईल. स्वार्थी मित्रांपासून दूर राहावे. तणावपूर्ण परिस्थिती टाळण्यासाठी ध्यानाची मदत घ्या. परदेशी भूमीवर होणाऱ्या कामात काही अडचणी येतील. भावनिकदृष्ट्या कमकुवत राहाल. मुलांच्या भविष्याबाबत चिंता असेल. आठवड्याच्या शेवटी धीर धरा आणि निर्णय घ्या. पुढील सप्ताहाची वृषभ राशीचे भविष्य. वृषभ ही राशीचक्राच्या 12 राशींपैकी दुसरी रास. 2 आकड्याने दर्शवतात. चंद्राची रास शुक्र ग्रहाची देखील मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सुशिकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवते. खालील दिलेल्याप्रमाणे येणारी चरणाक्षरे आहेत. फेवरेबल कलर पांढरा व्हाईट. राशी स्टोन हिरा डायमंड. आणि या राशीच्या लोकांनी करण्यासाठी उपाय म्हणून वृषभ राशीच्या लोकांनी दुर्गा देवीची पूजा करावी. पाण्यात काळे तीळ मिसळा आणि दररोज शिवलिंगाचा अभिषेक करा. हा एक उपाय
खूप चांगला उपाय आहे, तो करू शकता. आठवडा चढ उताराने भरलेला असेल, तुम्ही नवीन ऊर्जेने तुमच्या कामावर लक्ष केंद्रित कराल, कामाच्या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचे पद मिळेल, आठवड्याच्या मध्यात तुम्हाला चांगली बातमी मिळेल, प्रवास फायदेशीर ठरेल, तुमचा आदर वाढेल, शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांना यश मिळेल. जर तुम्हाला परदेशी नागरिकत्व हवे असेल तर या आठवड्यात तुम्हाला यश मिळेल. गोपनीय बाबींमध्ये रस घ्याल, सरकार आणि प्रशासनाशी संबंधित लोकांना जास्त लाभ मिळतील, पालकांशी संबंध अधिक दृढ होतील, बुधवार आणि गुरुवारी दिवस शुभ राहतील. महत्वाचे काम काळजीपूर्वक विचार करून आणि विद्वानांचा सल्ला घेतल्यानंतरच करा. आठवड्याची सुरुवात थोडी आनंदमय राहण्याने ऍसिडिटीची समस्या असू शकते. काही विद्यार्थ्यांना अभ्यास करावासा वाटणार नाही. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. लग्नाबाबत तुम्हाला चांगले ऑफर मिळू शकतात. रिअल इस्टेटचे व्यवहार अडकू शकतात. मत्सरी लोक तुमच्या विरुद्ध कट रचू शकतात. हृदयरोग्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तुमच्या वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आठवड्याच्या अखेरीस तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त व्हाल. मिथुन राशी ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जोडगोळी आहे, म्हणूनचे नाव जेमिनी. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासवृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती. खालील दिल्याप्रमाणे ही चरणाक्षरे आहेत. फेवरेबल कलर पिवळा, येलो. आणि राशी स्टोन पन्ना, इमराल्ड. मिथुन राशी लोकांसाठी उपाय: विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचा पाठ करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील जप करा. शिवरात्रीच्या दिवशी 21 बिल्वा पानांवर पत्रांवर ओम नमः शिवाय लिहा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा. हा उपाय सांगितल्याप्रमाणे इतर राशीवाले पण करू शकतात, त्यांच्या श्रद्धेप्रमाणे त्यांनी करावे. मिथुन राशी, या आठवड्यात तुम्हाला काहीतरी नवीन करायचे वाटेल. इतर काय म्हणतात याकडे जास्त लक्ष देऊ नका. घरातील वातावरणात सकारात्मक राहील. तुमच्या योजनांपैकी एक यशस्वी होईल. तुम्हाला व्यवसायात प्रचंड यश मिळणार आहे. महत्वाच्या लोकांशी संबंधित अधिक दृढ होतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग उघडण्याची शक्यता आहे. तुमचे मित्र नक्कीच तुम्हाला मदत करतील. रविवार आणि सोमवार तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहेत. शिक्षण क्षेत्रात तुम्हाला चांगले यश मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार कराल. ब्लॉक केलेले पैसे परत केले जातील. पुढील राशी कर्क. कर्क ही अ, राशीपासून उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्रीय चिन्ह आहे. या राशीत अध्ययनप्रिय, जलप्रिय, भावुक, कुशल, प्रबंध, कल्पनाशील, योजना आखणारा, वफादार, आणि खालील दिल्याप्रमाणे ही चरणाक्षरे आहेत. भाग्यशैली रंग दुधिया म्हणजे मिल्की. राशी शुभरत्न मोती, पल. आणि कर्क राशीच्या लोकांसाठी उपाय म्हणून शिवलिंगांसमोर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. हा इतर राशीवाले देखील करू शकतात. शिवरात्रीच्या दिवशी गायी आणि बैलांना हिरवा चारा खाऊ घाला आणि शिवाची पूजा करा. कर्क राशीचे पुढील आठवड्याचे भविष्य: तुमचे कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते. तुमच्या मेहनतीचे उत्तम फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील. प्रेमसंबंधासाठी हा आठवडा खूप शुभ राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या उत्तम संधी मिळतील. बेरोजगारांना नवीन रोजगार मिळू शकतो. आठवड्याच्या मध्यात नवीन व्यवसाय करार होण्याची शक्यता आहे. अनावश्यक पैसे वापरू नका. शुक्रवार आणि शनिवार थोडं सावधगिरीने घालवणे फायदेशीर ठरेल. पुढील राशी सिंह. सिंह लिओ हे प्राचीनात्मक मान्यताप्राप्त नक्षत्रांपैकी एक होते. या राशीत प्रबळ, पराक्रमी, महत्वाकांक्षी, अधिकारप्रियता, मोकळ्या मनाचा, उदार असे व्यक्तिमत्व सिंह राशीच्या लोकांमध्ये आढळते. आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. भाग्यशाली रंग सुनहरा म्हणजे गोल्डन. आणि राशी शुभरत्न माणिक्य म्हणजे रुबी. सिंह राशीच्या लोकांसाठी उपाय: रोज सकाळी आंघोळीनंतर सूर्यदेवाला अर्धे म्हणजेच जल द्या. सूर्यस्तुती वाचणे, आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे हे नियमित तुम्ही करू शकता. पुढे दिलेल्या ह्या तिन्ही उपाय. आणि भगवान शिवाला तीळ आणि जव अर्पण करा. संपूर्ण आठवडा खूप शुभ राहणार आहे. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे मन उत्साहित राहील. अनुभवी लोकांकडून मदत मिळेल. तुमचे वर्तन चांगले ठेवा. घरात आनंदी वातावरण राहील. काही चांगल्या आणि अनपेक्षित घटना घडू शकतात, ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. करिअरमध्ये पदोन्नतीचे संधी मिळतील. तुम्ही तुमच्या क्षमता आणि ऊर्जेचा सर्वोत्तम वापर करू शकाल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवा. लव्ह बर्ड्स कुठेतरी पर्यटन स्थळी जाऊ शकतात. वैवाहिक जीवन खूप चांगले राहील. सोमवार आणि शनिवार सावधगिरी बाळगली पाहिजे. कोणाशी वाद घालू नका, कारण ते करून तुम्हाला काही मिळणार नाही. कामाच्या अतिरेकामुळे ताणतणाव राहील. आता पुढील राशी कन्या. कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे. पृथ्वी तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते.
या राशीत दोहरे व्यक्तिमत्व, विद्वान, आलोचक, लेख, निरंतर क्रियाशीलता, व्यावहारिक ज्ञान आणि खालील दिल्याप्रमाणे ही राशीतील येणारी चरणाक्षरे आहेत. भाग्यशाली रंग हरा हिरवा आणि शुभरत्न पन्ना म्हणजे इमराल्ड. मिथुन राशीप्रमाणेच आहे ते. श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करा. नियमितपणे ओम महाविष्णवे नमःचा मंत्राचा जप करा आणि गाईच्या कच्च्या दुधात केशर मिसळा आणि ते शिवलिंगाला अर्पण करा. हे सगळे महाशिवरात्रीमुळे मी हे उपाय देतो आहे. तुम्ही तुमची शक्ती आणि ताकद चांगल्या प्रकारे वापरू शकाल. सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना योग्य अधिकार मिळतील. आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमचा आदर आणि प्रभाव वाढेल. भविष्यासाठी नियोजन कराल. तुम्ही जे म्हणाल ते खरे ठरेल. तुमच्या शहाणपणामुळे बिघडलेली कामे पूर्ण होतील. व्यवसाय सामान्य राहील. परदेश दौऱ्याचा बेत आखला जाईल. तुमच्या मुलांच्या प्रगतीने तुम्ही आनंदित राहाल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील. तब्येतीचे थोडे पोटात अपचन आणि आम्लतेची समस्या होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. विद्यार्थ्यांना नवीन करिअर निवडण्यात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. पुढील राशी तुळा. यावर शुक्र ग्रहाचा अंमल आहे. तुळरास कुंडलीमध्ये 7 आकड्याने दर्शवितात. या राशीत खोजी, अन्वेषक, मास्टरमाइंड, आत्मविश्वासी, आकर्षण, वाणी आणि त्याच खालील दिल्याप्रमाणे येणारी चरणाक्षरे या राशीत आहेत. भाग्यशाली रंग सफेद म्हणजे व्हाईट आणि शुभरत्न हिरा म्हणजे डायमंड. आणि उपाय करण्यासारखे देवीचे अर्गला स्तोत्र पठण करणे, नियमित ओम शुक्राय नमःचा जप करणे, शिवरात्रीच्या दिवशी घरात शिवकुटुंबाचा फोटो लावा आणि गरिबांना अन्नदान करा. प्रदोष काळात दररोज शिवलिंगाची पूजा करा. तुम्ही तुमच्या कामाशी एकनिष्ठ राहाल. तुम्ही तुमच्या सर्व शक्तीनिशी तुमचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या वाईट सवयींवर नियंत्रण ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण करून तुम्ही उत्साहित व्हाल. तुमच्या निर्णयांचे नजीकच्या भविष्यात कौतुक केले जाईल. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप चांगला राहील. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ खूप चांगला आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल. घरी काही धार्मिक कार्य होतील. आठवड्याची सुरुवात खूप चांगली होईल. सोमवार आणि शनिवार हे खूप शुभ दिवस असतील. बुधवार आणि गुरुवारी थोडी काळजी घ्यावी. पुढील राशी वृश्चिक. वृश्चिक राशी ही 8वी रास. या राशीचे चिन्ह विंचू. ही जलतत्वाची राशी आहे आणि याचा राशी स्वामी मंगळ आहे. या राशीत कायदा जाणकार, गणक, समीक्षक, बुद्धिमान, निडर, प्रकृतीप्रेमी असे गुणधर्म वृश्चिक राशीच्या लोकांमध्ये आढळतात. आणि खाली दिल्याप्रमाणे येणारी चारणाक्षरे आहेत. भाग्यशाली रंग लाल म्हणजे रेड आणि शुभरत्न मुंगा म्हणजे रेड कोरल आहे. गणपती अथर्व शीर्षाचे पठण करावे. नियमित ओम बहुबाय नमःचा मंत्राचा जप करावा. वृश्चिक ही मंगळाची राशी आहे. प्रदोष काळात दररोज शिवलिंगाची पूजा करा. शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा. हे उपाय इतर लोक देखील करू शकतात. घर आणि व्यवसायाशी संबंधित समस्या सोडवल्या जातील. नवीन राजकीय संबंध निर्माण होऊ शकतात. तुमच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये तुमचा आदर वाढेल. तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता असेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप चांगला राहील. तुम्ही नवीन नातेसंबंध सुरू करू शकता. तुमच्या कामाच्या पद्धतीत बदल घडवून आणाल. तुमचे मनोबल वाढवण्यात तुमचा जोडीदार खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. कुटुंबात शुभ कार्यक्रम होऊ शकतात. सोमवारी तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तरुण कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. या आठवड्यात तुमचे विरोधक थोडे सक्रिय राहतील, त्यामुळे सावध राहा आणि तब्येत देखील थोडी सांभाळून राहा. इतरांच्या गुंतागुंतीच्या बाबीमध्ये हस्तक्षेप करू नका. आठवड्याचे शेवट दिवस थोडे तणावपूर्वक असू शकतात. विशेषतः शुक्रवारी थोडी काळजी घ्यावी. पुढील राशी धनु. इंग्रजीतील नाव सॅजिटेरियस हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो. वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालचा भाग धड घोड्याचा असा अश्व मानव प्राण्याच्या आकृतीने हे रास दर्शवली जाते. या राशीत गुणग्राही प्रवृत्ती, अध्ययनप्रियता, सकारात्मक तथ्य, बुद्धिवादी तर्क, लक्ष प्राप्तीसाठी तत्पर, आशावादी, परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते व खालील दिल्याप्रमाणे येणारी चरणाक्षरे आहेत. भाग्यशाली रंग पिवळा म्हणजे येलो आणि शुभरत्न पुखराज म्हणजे येलो सफायर. आणि धनुराशीच्या लोकांनी उपाय करण्यासारखे जोगे उपाय म्हणजे गुरुवारचे व्रत करावे. नित्य दत्त उपासना करावी. ओम श्री वैष्णव नमः या मंत्राचा देखील जप करू शकतात. भगवान शिवाच्या दैनंदिन पूजेदरम्यान शिवलिंगावर धतुरा आणि अंकडेची माळ अर्पण करा. आणि तसेच पुढील सप्ताहाचे धनुराशीचे भविष्य आहे. या आठवड्यात संतान नसलेल्या जोडप्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यापारात गुंतलेल्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात विशेष रस असेल. जुने गुंतवणुकीमुळे संपत्तीत वाढ होईल. लोक तुमची खूप प्रशंसा करतील.
मित्रांच्या मदतीने तुम्हाला एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळू शकते. जर तुम्ही हुशारीने गुंतवणूक केली तर ते चांगले होईल. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला योग्य सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या जबाबदारीशी प्रामाणिक राहाल. सोमवार आणि मंगळवार हे दिवस थोडे सावधरीतीने राहावे. अनुकूल नसला तर ते थोडं बघून घ्यावे. पुढील राशी मकर. मकर ही 10वी रास उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य 22 डिसेंबर ते 19 जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो. मकर राशीवर शनिग्रहाचे राज्य आहे आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह कर्क आहे. या राशीत परोपकारी, प्रशासक, जमिनीवर चालणारे कठोर व परिश्रमी असे व्यक्तिमत्व मकर राशीच्या लोकांमध्ये आढळते. आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत. भाग्यशाली रंग आसमानी म्हणजे सायन. शुभरत्न नीलम म्हणजे ब्लू सफायर आहे. मकर राशीच्या लोकांनी उपाय करण्यासाठी शनिदेवांच्या ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. हनुमान चालीसा पठण करावे. थोडक्यात शनिदेवाचे आणि मारुतीरायाचे करावे. शिवलिंगावर पंचामृताचा अभिषेक करा, त्याने तुम्हाला अवश्य फायदा होईल. जोडीदारासोबतचे संबंध तुमचे खूप चांगले राहतील. कामाच्या ठिकाणी तुमचे स्थान मजबूत असेल. व्यवस्थापनाशी संबंधित व्यावसायिकांनी पदोन्नती मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक करतील. तुम्हाला नवीन नोकरीचे ऑफर मिळतील. तुमच्या मेहनतीचे पूर्ण फळ तुम्हाला मिळेल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही काही धाडसी निर्णय घेऊ शकता. तुमच्या वागण्यात सकारात्मकता असेल. तुमच्या वडिलांच्या सल्ल्याने पालन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या कामगिरीवर समाधानी असाल. भागीदारी प्रकल्पांमध्ये तुम्हाला यश मिळेल. कामातील अडथळे दूर होतील. सामाजिकदृष्ट्या सक्रिय राहाल. रविवार आणि शुक्रवार हे थोडे कमकुवत दिवस असू शकतात, तर सावध राहावे. पुढील राशी कुंभ. स्वभाव या व्यक्ती बुद्धिप्रामाण्यवादी असतात. ही बौद्धिक तत्वाची रास आहे. यांना प्रिय बोललेले आवडते. या राशीत योगी, तपस्वी, सत्यकोजी, संवेदनशील, कुटुंबप्रेमी, समाजप्रिय असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळतात. आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीतील येणारी चरणाक्षरे आहेत, त्याप्रमाणे त्यांचे नाव राहू शकतात. भाग्यशाली रंग आसमानी सायन, राशी शुभरत्न नीलम, ब्लू सफायर. शनी स्तोत्राचा पाठ करा. थोडक्यात कुंभ राशीच्या लोकांना शनिदेवाचे करणे, हनुमान चालीसा, मारुतीरायाचे करणे आणि सुंदरकांड पठण करा. शिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाला 7 मुखी रुद्राक्ष अर्पण करा आणि दुसऱ्या दिवशी तो धारण करा. कुंभ राशीचे पुढील आठवड्याचे राशी भविष्य. तुम्ही तुमच्या मुलांसोबत खूप चांगला वेळ घालवाल. तरुणांना प्रेम प्रस्ताव मिळू शकतात. लोक तुमच्या शिस्तबद्ध वर्तनाचे कौतुक करते. तुम्हाला काही महत्त्वाचे पद मिळणार आहे. व्यवसाय आणि नोकरीत तुम्हाला नफा मिळेल. नवीन कराराबद्दल अडचणी येतील. वर्तनात सकारात्मक बदल होईल. वैवाहिक जीवनात प्रणयाची भरभराट होईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत धार्मिक यात्रेला जाऊ शकता. हा आठवडा तुमच्या करिअरसाठी महत्त्वाचा ठरेल. या आठवड्यात ज्याच्याबद्दल तुमचे खूप चांगले मत होते त्या व्यक्तीचे तुमचे मत बदलू शकते. आरोग्यामध्ये निष्काळजीपणा ठेवू नका. मीन राशी ही शेवटची अखेरची रास. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी 30-30 अंशाचे असे 12 भाग केले आहेत. मीन हा रास ही 12व्या भागात येते, म्हणून ही राशी 12 या आकड्याने दर्शवितात. या राशीत भावुक, अध्ययनशील, आध्यात्मिक, विनम्रता, सज्जनशीलता असे गुणधर्म मीन राशीच्या लोकांमध्ये आढळतात. आणि खालील दिल्याप्रमाणे ही चरणाक्षरे आहे. या चरणाक्षराप्रमाणे त्यांचे नाव असू शकतं व्यक्तीचं. भाग्यशाली रंग पिवळा, येलो. आणि शुभरत्न पुखराज म्हणजे येलो सफायर. उपाय करण्यासारखे लक्ष्मीनारायणाची पूजा करा. गुरुचरित्राचा 14वा अध्याय नित्य वाचणे. मीन ही गुरुची रास आहे. प्रदोष काळात दररोज भगवान शिवाची पूजा करा आणि शिवसहस्त्र नामाचे पठण करा. पुढील सप्ताहाचे मीन राशीचे भविष्य. व्यवसायात नशिबाची मोठी साथ मिळेल. मोठे प्रॉपर्टी डील होऊ शकतात. तुम्हाला शत्रूंपासून मुक्तता मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी खूप आनंददायी असेल. नवीन काम सुरू कराल. वैयक्तिक जीवनात आनंद वाढेल. तुम्ही नवीन घर आणि वाहन खरेदी करू शकता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने तुम्हाला यश मिळेल. नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते. जुने मित्र तुमच्यासोबत एखाद्या व्यवसायाबद्दल चर्चा करू शकतात. प्रेम जीवन आनंददायी राहील. तुमचा जोडीदार कुठेतरी प्रवास करण्याची किंवा पिकनिकला जाण्याची इच्छा व्यक्त करू शकतो. आठवड्याची सुरुवात विशेषतः रविवार, सोमवार आणि बुधवार हे खूप चांगले दिवस राहतील. गुरुवार आणि शुक्रवार आरोग्य बाबत विशेषतः काळजी घेतली पाहिजे. सर्दी आणि तापाची समस्या होण्याची शक्यता आहे, त्यामुळे या आठवड्यात थोडे सावध राहा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांची एकाग्रता कमी होऊ शकते, तर त्यांनी थोडा अभ्यासाकडे लक्ष देण्याचे प्रयत्न करावे. अवधूत रिसर्च चॅनल यूट्यूबवर नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.